UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नव्या सरकारमध्ये गृह खात्याचा पेच कायम। भाजप गृहमंत्रीपद सोडण्यास तयार नाही। शिंदे गटही गृहमंत्रीपदासाठी आग्रही। भाजपच्या गटनेता निवडीनंतर 4 तारखेलाच महायुतीची बैठक होण्याची शक्यता। पोलीस यंत्रणा हातात ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद हवंय। शिंदे भविष्यात भाजपसोबत राहतील की नाही ही शंका संजय राऊतांनी डिवचलं। 10-12 लोक फुटतायत तर फुटू द्या असं राऊत ठाकरेंना सांगायचे। राऊतांनी जास्त बोलायला लावू नये, नाहीतर कुंडलीच बाहेर काढेल। शिंदेंवरच्या टीकेनंतर शिरसाटांचा राऊतांना इशारा। भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन उद्या मुंबईत येणार, तर 4 डिसेंबरला गटनेता निवडीसाठी भाजप आमदारांची बैठक। अजित पवार कौटुंबिक भेटीसाठी दिल्लीला गेल्याची माहिती। भाजप नेत्यांसोबत दादांची कोणतीही बैठक होणार नाही, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंना आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला। आजच्या सर्व बैठका रद्द। शिंदे विश्रांतीसाठी सध्या ठाण्यातल्या निवासस्थानी। नव्या सरकारमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंगला सुरुवात। आमदार गिरीश महाजन, अतुल सावे, बावनकुळे, चंद्रकांत पाटील, नार्वेकर यांनी घेतली फडणवीसांची भेट, तर शिंदे गटाचे नेते राजेंद्र राऊत आणि दादा गटाचे प्रताप पाटील चिखलीकर सागर बंगल्यावर। भाजप आमदार पंकजा मुंडे सागर बंगल्यावर। देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। पंकजा मुंडे यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता। शरद पवारांचे खासदार सुरेश म्हात्रेंचीही सागर बंगल्यावर फडणवीसांसोबत भेट। मतदारसंघातील प्रश्नाबाबत बाळामामा म्हात्रे फडणवीसांना भेटले असतील। रोहित पवारांची सारवासारव। महायुतीच्या शपथविधीसाठी लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रण। जवळपास 2000 व्हीव्हीआयपींच्या पासेसची सोय। केंद्रीय नेत्यांसह देशातील 22 राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार। भाजपचं राजकारण पाहिल्यास सरप्राईज देणं त्यांचा गुणधर्म। मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं वक्तव्य, तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। अमित शहांनी मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं। आमदाराचा लोकसभेवेळी परफॉर्मन्स पाहिला जाणार, सूत्रांची माहिती। माझ्या नावाची उपमुख्यमंत्री पदाची चर्चा बिनबुडाची। केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती, पण नकार दिला। कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये मी नाही, खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून स्पष्ट। राजकारण असंतुष्ट आत्म्यांचा सागर। आमदाराला मंत्री व्हायचंय, मंत्र्याला मुख्यमंत्री व्हायचंय, तर मुख्यमंत्री झाल्यावर पक्षश्रेष्ठी कधी बाजूला करतील याची भीती। शपथविधीच्या काही तासांआधी नितीन गडकरी यांची फटकेबाजी। ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणुका घेणाऱ्या मार्कंडवाडीमध्ये जमावबंदीचे आदेश। लाठीचार्ज करा किंवा गोळीबार करा, मतदान प्रक्रिया होणारच। ग्रामस्थ फेर मतदानावर ठाम। ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो असा दावा करणाऱ्या सय्यद शुजावर सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल। व्हिडिओतील दावा खोटा आणि निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं मत। अजित पवार शरद पवार गटासह ठाकरे गटालाही धक्का देणार। पवार गटातील राहुल जगताप मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। तर ठाकरे गटाचे अपूर्व हिरे दादा गटाच्या वाटेवर। लाडकी बहीणसाठी टॅक्स भरणारे अर्ज करत असतील तर तपासणार। 1500चे 2100 करण्याचा निर्णय अर्थसंकल्पानुसार होईल, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। ऐन गळीत ऊस हंगामामध्ये साखर कामगारांचं संपाचं हत्यार। 16 डिसेंबर पासून राज्यातील साखर कामगार बेमुदत संपावर। रखडलेला वेतनवाढ करार, त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याची मागणी। पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ। पोषण आहारामध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या सापडल्या। दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळामुळे 5 डिसेंबर पर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा। आठवडाभरासाठी थंडी विश्रांती घेणार असल्याचं चित्र। दिल्लीच्या सीमेवर पोहोचला हजारो शेतकऱ्यांचा हल्लाबोल मोर्चा। बॅरिकेडिंग तोडत दिल्लीमध्ये घुसण्याचा प्रयत्न। नोएडाच्या जमीन अधिग्रहणाचा 4 पट मोबदला घेण्यासाठी शेतकरी आक्रमक। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।